आनंदे दत्तात्रे देवदेव श्री सर्वज्ञदासोपंत स्वामी महाराज की जय। सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। आत्मसत्तेच्या युद्धामध्ये पांडव 5 आणि कौरव अनेक असं हे युद्ध आहे। 5 पांडव ही संकल्पना आध्यात्मिक रूपकामध्ये दासोपंतांनी मांडली, ती आपण बघतोय। अत्यंत सुंदर असं रूपकात्मक विवेचन आणि आध्यात्मिक उकल दासोपंतांनी या रूपकाच्या साह्याने केलेली आहे। पुढे बघू। ऐसी अनुभवाची प्रतीती जया ते केवळ नाथी, तेची रचना मोडिती यया साहित्याची। न होता योगू अंतरंगू, तव तोची भीमू बहिरंगू, तेथे देह प्रकृतीसी संयोगू घडला तया। दासोपंतांनी यापूर्वी जे वर्णन केलेलं होतं, आपण जिथपर्यंत येऊन पोहोचलो होतो, स्वरती जी द्रौपदी आहे त्यांच्याशी वृत्ती समूहाचं मावळणं, तिच्याशी मिलन झाल्यानंतर आणि मग प्रपंचाचा अभाव, स्ववृत्तीचं उमटणं प्रकटणं आणि मग निर्विकल्प आत्मारामाचं दर्शन किंवा आत्मबोध किंवा संसाराचा भ्रम काय आहे आणि तो परमात्मा आणि माझ्यातला आत्मा एकच आहे याची जाणीव होणं। पण दासोपंत पुन्हा याच्यातले विकल्प, याच्यातली विघ्न, याच्यातल्या अडचणी काय आहेत अंतरंग पुष्ट करण्याच्या, त्याचं पुन्हा वर्णन करतायत आणि तेही रूपकाच्या आधारे। आता ही अनुभवाची जी प्रचिती आहे, आत्मा परमात्म्याच्या अनुभवाची प्रचिती, ज्याला नाही ऐसी अनुभवाची प्रतीती जया ते केवळ नाथी, तेची रचना मोडिती यया साहित्याची। ज्यांना अशा प्रकारची प्रचिती नाही आणि तेच लोक या साहित्याची रचना मोडतात, त्यांचं असं म्हणणं आहे की या दळाच्या अंतरंगामध्ये जो आतला आहे, जो संरक्षण करणारा आहे आत्म्याचं, किंवा जे आपण सगळे अंतरंगात वरचे भाव बघितले त्याच्या संदर्भात, ते जर तिथं नसेल तर ते दळ भंगण्याची शक्यता असते आणि म्हणून तेची रचना मोडिती यया साहित्याची। इथे साहित्य हा विषय, हा शब्द त्या दळाच्या संदर्भाने, सैन्याच्या संदर्भाने येतो। मग दासोपंत पुन्हा वर्णन करतात, जर अंतरंग आणि बहिरंग या दोन्ही गोष्टी पक्क्या असतील तरी ही प्रचिती येते। मग अंतरंगामध्ये काय महत्वाचं आहे आणखीन? मग असे आपण बघितलं, सौभद्र द्रौपदीचे पुत्र म्हणजे पांडवांचे जे पुत्र, ते आतल्या बाजूला कोट करून उभे आहेत सेनापतीच्या बाजूला। म्हणजे पुन्हा रूपकाच्या अंगाने सांगायचं झालं तर पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय हे आत्म्याच्या भोवती उभे आहेत। पण अंतरंगामध्ये अजून काय हवंय? दासोपंत वर्णन करतात, न होता योगू अंतरंगू, अंतरंग परिपुष्ट नाही झालं, त्याचे गुण विकसित नाही झाले, किंवा ज्या गुणांना ते असं म्हणाले होते की द्वैता भाव निवळणं, स्ववृत्ती विकास होणं, किंवा अन्वयात्मबोध होणं, स्वरूप परमात्म्याचं जाणण्याची वृत्ती होणं, ज्ञान होणं, हे अंतरंगातले भाव आहेत। पण ते केव्हा होणार नाहीत? ते असं म्हणतात, तव तोची भीमू बहिरंगू, तेथे देह प्रकृतीसी संयोगू घडला तया। जेव्हा अशा प्रकारची प्रचिती नाही येत तेव्हा अंतरंगी भाव, देवाबद्दलचं मनातली आस्था, स्थान, श्रद्धा, आत्मभाव
अद्वैताच्या प्रचितीची ओढ, हे सगळं जेव्हा कमी असतं तेव्हा अंतरंग कमी पडतं. मग तेव्हा माणूस कसा वागतो? तव तोची भीमू बहिरंगू. भीम जसा प्रकृतीला देहाला शरण गेला, कुठे गेला याचं वर्णन त्यांनी पुढे केलेलं. आणि देह प्रकृतीशी संयोग झाल्यानंतर मनाचा त्याच्याकडून अंतरंग परिपुष्ट होत नाही आणि तो बाह्यरंगामध्ये अडकतो. तो कसा? तेची हिडंबा देह प्रवृत्ती. त्याला जी भेटली ती हिडंबा ही देह प्रवृत्ती आहे. हिडंबा ही देह प्रवृत्ती आहे असं रूपक ते मांडतात. आणि मग तिच्यापासून ती पासाव घटा उत्पत्ती. भीम पुत्र म्हणती दृढ निश्चय होतो. आणि तिच्यापासून जो घटोत्कच आपण म्हणतो, घटा उत्पत्ती. देह प्रकृतीला शरण जाणं हे बहिरंगाचं लक्षण आहे. जेव्हा या प्रचितीचा अभाव होतो तेव्हा आत्मप्रचितीच्या भावाचा अभाव होणं असं जेव्हा घडतं तेव्हा आत्मसत्तेकडे जाण्याच्या साहित्याची रचना मोडते. अंतरंग कमी पडतं, बहिरंग प्रबळ होतं. आणि दासोपंत म्हणतात की देह प्रकृतीशी त्याचा संयोग होतो मनाचा. आणि तो म्हणजे काय? तर देह प्रकृती म्हणजे ती हिडिंबा आहे आणि तिच्यापासून घटाचा उद्भव होतो, त्याची उत्पत्ती होते. मग घट कसा आहे? घटोत्कच कसा आहे? निर्माण तर झालाय, त्याचं अस्तित्व नाहीये का? तर ते होतं. माणसाच्या मनामध्ये हे भाव असतात आणि त्यामुळे त्याच्यातून घटोत्कचाची उत्पत्ती. याचाच अर्थ हिडिंबा म्हणजे देह प्रकृतीशी संयोगाची भावना ही प्रत्येक माणसाच्या मनात आहे. आणि म्हणून हे रूपक आहे प्रातिनिधिक. मग घटोत्कचाचं काय करावं? दासोपंत वर्णन करतात. हटेची घालावे आसन, हटेची न करावे शयन, हटेची तोडावे अन्न, करावा जयो. जर असं घडायचं नसेल तर हटयोगाकडे किंवा हटयोगानं अत्यंत निश्चयी वृत्तीनं, दासोपंत दृढ निश्चयो तो असं सुरुवात करून म्हणतात, अत्यंत निश्चयानं आसन घालावं. आपली निद्रा त्याच्यावरती नियंत्रण मिळवावं. अन्न त्याग करावा आणि या सगळ्यांच्यावरती विजय मिळवावा. ऐसा हट निश्चयो तो घटू, वीरो जाणावा उत्कृष्टू, तया येसणा बलिष्टू नाही कवणी. आणि जेव्हा अशा हटयोगानं आपण त्या घटावरती, घटोत्कचावरती विजय मिळवतो तेव्हा त्याच्यासारखा वीर तोच, इतका उत्कृष्ट. तया येसणा बलिष्टू, त्याच्यासारखा बलिष्ठ दुसरा नाही कवणी, दुसरा कोणीही नाही. म्हणजे हटयोगाचं साधन केव्हा करावं? जेव्हा आम्हाला अंतरंगी भाव, इतर सगळी योग साधना ज्या पिंड प्रकृतीला मानवत नाही त्यानं हटयोगाचा स्वीकार करावा. दासोपंत पुढे वर्णन करतात. संसार वन विसंची, करणाते बळेची वंची, मिठी नुकले तयाची महावीराते. अरे भल्या भल्यांना या प्रपंचाची मिठी काढता आली नाहीये. संसार वन विसंची, हे संसाराचं वन अत्यंत निबिड आहे, अत्यंत दाट अभयारण्य आहे. पाऊल ठेवायला जागा नाही. सूर्याची किरणं या संसार वनाच्या जमिनीवर पोहोचू शकत नाहीत, इतकं ते निबिड आहे. तर ही सूर्याची किरणं कशाची आहेत? तर ज्ञान सूर्याची किरण आहे. संसार वन विसंची, करणाते बळेची वंची, इंद्रियांच्या वरती मोठं निश्चयपूर्वक, बलपूर्वक, मोठे निश्चयानं त्याच्यावरती विजय मिळवावा लागतो. कारण मिठी नुकले तयाची महावीराते. विश्वामित्रासारख्यांना ही आसक्तीची, वासनेची मिठी, प्रपंचाची मिठी बाजूला करता आली नाही, ती काढता आली नाही. आपल्यासारख्याची काय कथा आहे? दासोपंत पुढे वर्णन करतात. ऐसिया यया पांडवा ते,
वैरी कौरव येथे तेची आता निरुते कवण जाणावे. आणि असंच याच पद्धतीनं ऐसिया यया पांडवा, अगदी याच पद्धतीनं पांडवांच्या वरती सुद्धा मिठी पडली आहे कौरवांची. ऐसिया यया पांडवाते. हे जे 5 प्रकृती आहे, 5 प्रकृतीचे पांडव आहेत, 5चा पांडव आहे, 5 पंचमहाभूत, 5 इंद्रिय, 5 कर्ण, कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय, हे सगळेजण 5 आहेत. आणि या पांडवांच्या वरती वैरी कौरव येथे, या पांडवांना जे वैरी इथं आहेत, कौरव आहेत, तेची आता निरुते कवण जाणावे. आता तू ते ऐक की पांडवांचे वैरी जे त्याच्यावरती इथे चालून येत आहेत ते नेमके कोण आहेत, कवण जाणावे कोण आहेत ते, तेची आता निरुते, ते आता मी तुला सांगतो, तू ऐक. तरी शुद्ध दशेचा विरोधी अभिमानू जो अविद्या संबंधी, तोची दुर्योधनू विशुद्धी धर्मद्रोही. पांडवांच्याकडचे सगळे 5 पांडव, त्यांची मुलं द्रौपदी, सुभद्रा, या सगळ्यांचं रूपक सांगून झालं. आता दासोपंत वर्णन करायला सुरुवात करतात. ऐसिया यया पांडवा ते वैरी कौरव येते तेची आता निरुते कवण जाणावे. आता कौरव कोण कोण आहेत? आध्यात्मिक रूपक कौरवांच्या वरती काय बसवलंय हे मोठं रंजक आहे, बघण्यासारखं आहे, ऐकण्यासारखं आहे. आता सुरुवात करतायत दासोपंत. तरी शुद्ध दशेचा विरोधी, शुद्ध दशेचा विरोधी, अर्जुन ही शुद्ध दशा आहे, आपण बघितलं. शुद्धमती आहे, सत्वगुण आहे, आणि या सत्वगुणाचा विरोधी, शुद्ध बुद्धीचा विरोधी कोण आहे? अभिमानू जो अविद्या संबंधी, अविद्येच्या संबंधानं ज्याला अभिमान आहे, म्हणजे अज्ञानाच्या संबंधानं, भौतिक ज्ञानाच्या संबंधानं ज्याला अभिमान आहे मनामध्ये, तोची दुर्योधन विशुद्धी धर्मद्रोही. आणि तो कोण आहे? तर तो दुर्योधन आहे, जो अधर्मानं वागणारा आहे, धर्माचा द्रोह करणारा आहे, धर्माशी द्रोह करणारा आहे, असा तो दुर्योधन आहे. दुर्योधन पिता अंधू धृतराष्ट्र जो प्रसिद्धू, तयाचा साहित्य बोधू तोची कैसा. मग दुर्योधनाचे वडील आंधळे आहेत, आपण तुम्हाला सर्वांना विदित आहे ते, की त्याचं नाव धृतराष्ट्र आहे. धृतराष्ट्र जो प्रसिद्धू, तयाचा साहित्य बोधू तोची कैसा. त्याला आता काय म्हणायचंय आध्यात्मिक भाषेत? साहित्य बोधू. काय सुंदर शब्द वर्णन करतात दासोपंत. ज्या शब्दांचा वापर करतात ना काही ठिकाणी विशेष नामांच्यासाठी, इतके यथार्थ आणि भावार्थ देणारे आहे. साहित्य बोध, धृतराष्ट्राला नामनिर्देशन काय करायचंय, साहित्य बोध काय आहे, तो काय आहे ते पुढे वर्णन करतात. आपुले यथार्थ अज्ञान आणि पराचे अयथार्थ ज्ञान, नाकी अयथार्थू बोधू अन्यथा ज्ञान स्वपर विषयी. जे स्वतःच संपूर्ण अज्ञान आहे, आपुले यथार्थ अज्ञान, धृतराष्ट्राच्या मनामध्ये किंवा धृतराष्ट्राची जी एकूणच कृती आहे ती संपूर्ण अविद्येनं, अज्ञानानं केलेली आहे. आता हे अज्ञान म्हणजे माहिती नसणे आणि माहिती असणे या 2 अर्थानं अजिबात नाही. अज्ञान या अर्थानं की आत्मज्ञानाचा अभाव किंवा अहंभाव. जिथे जिथे अहंकार आहे, जिथे जिथे स्वार्थ आहे, जिथे जिथे
मीपणाची वृत्ती आहे, जिथे जिथे माझं आहे, जिथे जिथे वैश्विक विचार नाही, तो ते अज्ञानाचं प्रतीक आहे. आणि म्हणून दासोपंत वर्णन करतात, आपुले यथार्थ अज्ञान. धृतराष्ट्राच्या ठाई अज्ञान आहे आणि पराचे अयथार्थ ज्ञान, ना की अयथार्थ बोधू अन्यथा ज्ञान स्वपरविषयी. दुसऱ्यांच्या ठाई असलेलं अयथार्थ ज्ञान, जे की त्याला काहीच बोध करू शकणार नाहीये, ना की अयथार्थू बोधू अन्यथा ज्ञान. त्या अन्यथा ज्ञान म्हणजेच अज्ञान. त्या अज्ञानाचं निरसन करू शकणारं असं परज्ञान, जे की प्रपंचाचं ज्ञान नाही, आत्मज्ञान आहे. ते आत्मविषयी आहे, परविषयी आहे. पण एकूणच विचार केला तर धृतराष्ट्राच्या ठाई अविद्या, अज्ञान, अन्यथा ज्ञान आणि स्वपरविषयीचं अज्ञान, या सगळ्या गोष्टी त्याच्या ठाई आहेत. आणि म्हणून ऐसा अज्ञान पूर्वकू बोधू तो धृतराष्ट्र राजा अंधू तया पासाव उद्बोधू अहम भावाते. आणि असा आंधळा, जो अज्ञानी आहे त्याला आंधळा म्हटलंय, ज्याला ज्ञानाचा डोळा नाही त्याला आंधळा म्हटलंय. अज्ञानपूर्वकू बोधू असा तो धृतराष्ट्र आंधळा. आणि त्या अज्ञानामुळं ज्याला स्वपराचं ज्ञान नाही, ज्याला आत्मज्ञान नाही, ज्याला अयथार्थ ज्ञान आहे, म्हणजे चुकीचं ज्ञान आहे, अयथार्थ म्हणजे योग्य नाही ते, अशा व्यक्तीपासून, अशा पिंडापासून, अशा जीवापासून दासोपंत वर्णन करतात, तया पासाव उद्बोधू अहम भावाते. आणि मग तिथून निर्मिती होते ती अहंकाराची. पंचीकरणामध्ये, वेदांत ज्ञानामध्ये आध्यात्मिक पारिभाषिक शब्द आपण वापरताना अहंभाव कुठे उत्पन्न होतो, अहंकाराची निर्मिती कुठे होते, त्याचं रूपकात्मक किती सुंदर वर्णन आहे. मला सांगा तुम्ही की अहंकाराची निर्मिती होते कुठं, तर धृतराष्ट्रासारख्या व्यक्तींच्या ठाई. आणि मला वाटतं खरोखर आमच्यासारखे सगळे धृतराष्ट्र आहेत, कारण त्यांना ज्ञानाचा डोळाच नाहीये. आणि ज्याला ज्ञानाचा डोळा नाही तो धृतराष्ट्रासारखा आंधळा आहे. जो ज्ञानाचा डोळा काय दाखवतो, आत्मविषयक ज्ञान, कोहम, त्याचं उत्तर सोहम, हे ज्याला कळलं तो ज्ञानी. पण ज्याला हा डोळा नाही तो आंधळा आहे. आणि म्हणून तया पासाव उद्बोधू अहम भावाते. अविद्येनं, अज्ञानानं, स्वपर विषयक अन्यथा ज्ञानानं, म्हणजे चुकीच्या ज्ञानानं, अयोग्य ज्ञानानं अहमभावाचा उद्भव होतो आणि त्याचा उद्बोध होतो. तया धृतराष्ट्राची वनिता, अहमभाव धृतराष्ट्र आहे, अज्ञान धृतराष्ट्र आहे. तया धृतराष्ट्राची वनिता अहं दुर्योधना माता, ते अनात्मरती सर्वथा ऐसे असे. त्या धृतराष्ट्राची वनिता, पत्नी, अहं दुर्योधना माता, अहंकाराचा, अविद्येचा, अशुद्ध मतीचा, धर्मद्रोही दुर्योधनाची जी आई आहे. आणि अनात्मरती सर्वथा, वर्णन असं केलंय की जी अनात्मरती आहे, आत्म्याशी रत न होणारी, म्हणजेच आपल्यातला जो आत्मा आहे त्या विषयक जिला ज्ञान नाही किंवा त्याची प्रचितीच नाही, अशा प्रकारचा भाव असलेली
अनात्मरती सर्वथा ऐसे असे. अन्यथा बोधे अधिष्ठिली, आणि म्हणून तिचं जे अधिष्ठान आहे, तिची जी प्रतिष्ठापना आहे, त्या वनितेची, पत्नीची पतीशी झालेली प्रतिष्ठापना आहे, ती अन्यथा बोधे प्रतिष्ठिली. तिचं मुळात अधिष्ठानच, अन्यथा बोधे अधिष्ठिली, तिचं मुळात अधिष्ठानच अन्यथा ज्ञानावर आहे, चुकीच्या ज्ञानावर आहे. म्हणजे धृतराष्ट्राची तिची सांगड घातली आहे. पती आणि पत्नी कोण आहेत? धृतराष्ट्र आहेत. आणि त्याची वनिता ही अन्यथा ज्ञानाच्या आधारावर तिची प्रतिष्ठापना झालेली आहे. अन्यथा ज्ञान कोण आहे? धृतराष्ट्र आहे. अनात्मवृत्ती भोगिली, अन्यथा ज्ञानाने म्हणजे अज्ञानानं, अविद्येनं अनात्मवृत्तीशी भोग केलेला आहे. अनात्मवृत्ती भोगिली, त्याच्या वनितेशी भोग केलेला आहे, जी वनिता अनात्मवृत्ती आहे. तेणे भोक्तृत्वे उत्पत्ती झाली अहं दुर्योधना. आणि अनात्मज्ञान, अन्यथा ज्ञान, अविद्या, चुकीचं ज्ञान, त्याचा आणि अनात्मवृत्तीचा संयोग झाला, किंवा अन्यथा ज्ञानानं अनात्मवृत्ती भोगली, आणि त्या भोक्तृत्वाची उत्पत्ती काय आहे, किंवा त्या भोगानंतर उत्पन्न होणार फळ काय आहे, किंवा कोणता जीव जन्माला आला त्याच्यातून, किंवा जन्माला काय आलं, तर तेणे भोक्तृत्वे उत्पत्ती झाली अहं दुर्योधना. अहंकाराची, अहंभावाची निर्मिती या ठिकाणी झालेली. बघा, आध्यात्मिक रूपक कौरवांच्या वरती मांडताना सुद्धा दासोपंतांनी किती सूक्ष्मपणे आणि अत्यंत बौद्धिक कसरत म्हणूया आपण, अशा पद्धतीने केली आहे. पण ही कसरत तुम्हा आम्हाला अध्यात्म समजून देण्यासाठी म्हणून सोपी करून सांगितलेली. अन्यथा ज्ञानाने अनात्मवृत्ती भोगली, आणि त्यातून जे जन्माला आलेला भाव आहे किंवा जो जीव आहे तो दुर्योधन आहे, आणि तो अहंभाव आहे. तया अभिमानाची या प्रवृत्ती, अन्यथा बोधाची या उपपत्ती, शतपर्यंत होती वृत्ती तेची बंधुवर्ग. आणि मग या अभिमानाच्या प्रवृत्तीतून अन्यथा बोधाची या उत्पत्ती, अज्ञानानं, चुकीच्या ज्ञानानं, अविद्येनं शतपर्यंत होती वृत्ती तेची बंधुवर्ग. आणि मग दुर्योधनाचे जे भाऊ आहेत ते सगळे 100पर्यंत अशा वृत्ती विकाराच्या निर्माण होतात. वेगवेगळ्या परी माणसाच्या अंगामध्ये या विकाराच्या, दुर्गुणाच्या, दोषाच्या निर्माण होतात जीवाच्या भोवती, जीवाला लागून. आणि तेची बंधुवर्ग हे कौरव सगळे म्हणजे काय आहेत, तर अन्यथा ज्ञानाच्या बोधानं अनात्मवृत्तीशी भोग केल्यानंतर एक दुर्योधन निर्माण झाला. तो दुर्योधन म्हणजे अहंभाव आहे. आणि या अहंभावाच्या या सगळ्या प्रवृत्तीच्या परी अनेक दुर्गुण, अनेक दोष, अनेक विकार, जे 100 विकार आहेत, ते विकार म्हणजे त्या दुर्योधनाचा बंधुवर्ग हे सारेजण 100 आहेत. फार सुंदर रूपक दासोपंत वर्णन करतायत. अन्यथा बोधे अनात्मरती, अन्यथा बोधे अनात्मरती, अभिमानची अंशरूपे भेदती, तेची दुर्योधना आपुलियाती, एकोदर बंधू. एकाच उदरातून या अभिमानाची अंश रूपानं निर्मिती या सगळ्या घटांमध्ये 100 झालेली आहे. मी ज्ञाता. आता हा अहंकार कसा आहे, दुर्योधनाच्या अहंकारातून हा बंधुवर्ग निर्माण झालेला आहे विकारांचा. तो कसा आहे, फार सुंदर आणि इतकं सूक्ष्म आणि विस्तारित वर्णन पुढे दासोपंत करतात. मी ज्ञाता, मी भोक्ता, करता, पोषकू, चेष्टकू, नियंता, चाळकू, व्यापकू, नियमिता, नित्याश्रयो.
हा अहंकार, मी कोण आहे, तर मी परमात्म्याचा अंश आहे हा विचार इथं अजिबात नाहीये. कारण अविद्येनं अनात्मरतीला भोगलंय आणि त्यामुळून परमात्म्याचा आणि आत्म्याचा विचारच नाहीये. इथे विचार कशाचा आहे? अहंभावातून निर्माण झालेल्या दुर्योधनाच्या या शतबंधूंच्या या वर्गामध्ये कोणता विचार आहे? मी ज्ञाता, मी भोक्ता, मी ज्ञानी आहे, मी भोगी आहे. नुसता भोगी नव्हे तर मी करता आहे, मी पालन करता आहे. नुसता करता नव्हे, मी करता, पोषकू, चेष्टकू, नियंता. करता, करविता, पालन करता आणि नियंत्रण करणारा मी आहे. अशा प्रकारची भावना अहंकार रूपी जीवामध्ये असते. चालकू, व्यापकू, नियमिता, या सगळ्यांचं चालन, पालन, व्यापकत्व देणारा आणि त्याचं नियमन करणारा सुद्धा, विस्तार करणारा, नियमन करणारा, नित्य आश्रयो, हे सगळं करणारा मी आहे. मी स्थूळू, मी कृपू, मी स्थूळू, मी कृषू, काणू, मी बधिरू, मूकू, नेत्रहीनू, पंगू, खुळा, मी सुलक्षणू, अवलक्षणू, मी परिग्रही, अपरिग्रही, मी गेलो आलो नाही, आहे दिसे देही, मीची देहो. मी देह, मी म्हणजे देह आहे असं ज्याची भावना आहे, असा ज्याचा विचार आहे, जो अनात्म बुद्धीनं आहे, अन्यथा ज्ञानानं आहे, जो अविद्येनं आहे, त्याला असं वाटतं की मीच सगळं काही आहे. आंधळा आहे तर मीच आहे, माझा देह आहे, मी नाही, मी सुलक्षणू, मी अवलक्षणू, मी स्थूळू, मी कृषू, मी काणू. इतकं सूक्ष्म वर्णन दासोपंत करतात की कुठल्याही प्रकारच्या पिंडधर्माविषयी, देहधर्माविषयी ते बोलायचं सोडत नाहीत. परिग्रही, अपरिग्रही, संग्रह करणारा, संग्रह न करणारा, त्याग करणारा, त्याग न करणारा, सांभाळ करणारा, सांभाळ न करणारा, मी जाणारा म्हणजे जीव, मी गेलो आलो नाही. खरं म्हणजे हे तो सांगतोय, आहे दिसे देही, मीची देहो. मी पिता, मी पुत्रु, मी शिष्यू, मी गुरु, मी आपुला इतरू, तो मी गृही, मी वनस्थु, मी ब्रह्मचारी संन्यस्तु, मी अनंतितू अतितू, ऐसा अहम भाव. सगळं काही मी आहे. मी आहे. माझे नातेवाईक मध्ये माझे आहेत, इतरांच्या मध्ये सुद्धा मी माझा स्वार्थ बघतो. मी गृही आहे, मी वनस्थू आहे, मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, मी नपुसक आहे. हा सगळा अहंकार आहे. म्हणजे मी बाप आहे याचा अहंकार असणं, मी पिता, मी पुत्रु, याचाही अहंकार आहे. खरं म्हणजे दासोपंत वर हेही वर्णन करतात की मी पंगू आहे, मी खुळा आहे, याचाही अहंकार आहे. बरं, त्यांनी तोही वर्णन केलेला आहे. मी आहे, माझा देह आहे, मी जातो येतो, देह आहे, हाही अहंकार आहे. मी शिष्य आहे, हाही अहंकार आहे. मी पुत्रु, मी ब्रह्मचारी, मी संन्यस्तू, जे जे म्हणून त्यांनी स्वीकारलेलं व्रत आहे किंवा जे जे म्हणून त्याला लाभलंय देवाकडून, त्याचाच अहंकार बाळगतोय हा माणूस. परिवारू, नायकू, मी ज्ञाता, मी मर्त्यू, साधकू, सिद्धू, मी मारिता, मी मरे, मी मरण मारणे खरे, मी आचारशीळू, आचरे सुटलो मी. आणि असा सर्व काही मी आहे, अशा प्रकारचा अहंभाव या माणसामध्ये आहे, या कौरवांच्या मध्ये आहे. आणखी पुढे दासोपंत वर्णन करतायत, ते पुढच्या भागात बघू. आज इथेच थांबते. आनंदे दत्तात्रे देव देव श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय.
सब संतन की जय, गो माता की जय, भारत माता की जय, सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद.